नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे निशात किनीकर. व्हेरी फर्स्ट टेलच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत अत्तरी नाट्य मंदिर कल्याण येथे एक नवीन नाटक कवर करायला, सौजन्याची ऐशी तेशी. सो आज या नाटकाचा तिसरा शुभारंभाचा प्रयोग आहे. तर बघूया काय आहे या नाटकात आणि भेट घेऊया नाटकांच्या कलाकारांसोबत. वेळेला गिळावं, दिवसभर डबे बनवावे आणि वर तोंड करून बोलावं. घरात तिकडची काडी तिकडे करायला नको. अरे आमच्या नशिबात जर चांगले आई बाप असते तर आम्ही सुद्धा चांगले निपजलो असतो मा साहेब. अरे चांडाळा, आई बाबाची निंदा करतोस? नाही, निंदा करीत नाही, वस्तुस्थिती सांगतोय. तुम्ही लोकांनी मुलांच्या आमच्या या सुप्त कलागुणांना उत्तेजन दिलं कधी? नमस्कार, मी प्रदीप सुलभा अरविंद गोगटे. आमच्या या सौजन्याची ऐशी तेशी या नाटकाचा निर्माता, दिग्दर्शक आणि स्वतः मी या नाटकामध्ये नाना बेरकेंची भूमिका करतो आहे. आणि या नाटकात मला सहदिग्दर्शन केलेलं आहे यज्ञेश दौंड, जो उत्तम स्वतः लेखक आहे, दिग्दर्शक आहे. आणि आम्हाला खूप प्राऊड फिलिंग आहे, कारण हे नाटक सुप्रसिद्ध लेखक वसंत सबनीस यांचं आहे. अनेक अजरामर नाटकं त्यांनी लिहिलेली आहेत, अनेक पिक्चर्स त्यांनी लिहिलेले आहेत, जे नावाजलेले आहेत. अशी बनवा बनवी असेल, गेला माधव कोणीकडे असेल. आणि या लेखकाचं नाटक आम्हाला करायला मिळालं हे आमचं भाग्य आहे. आणि गेले 2-2.5 महिने आम्ही प्रॅक्टिस करतो आहे ठाण्यामध्ये. आणि व्यावसायिक नाटक आणायचं म्हटलं की अनेक अडचणी येतात, पण मी आणि यज्ञेश आम्ही दोघांनी त्या अडचणींवर मात करत करत आज फायनली आमच्या शुभारंभाचा तिसरा प्रयोग आचार्य अत्रे नाट्यगृहात कल्याणमध्ये होतो आहे. पहिला प्रयोग आमचा पनवेलला झाला, दुसरा अर्थातच नाट्यपंढरी श्री शिवाजी मंदिर दादर इथे झाला. आणि तिथे महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे तिथे आम्हाला अत्यंत चांगला रिप्लाय आला, जेणेकरून आम्हाला एक ताकद मिळाली हे नाटक महाराष्ट्रभर नेण्याची. आणि अत्यंत विनोदी फार्स आहे, खूप मजा आहे, धमाल आहे, मस्ती आहे. आमचे सगळे कलाकार खूप छान पद्धतीने काम करत आहेत. आणि प्राऊड फिलिंग आम्हाला दोघांना हे आहे की आम्ही नवोदित कलाकारांना याच्यामध्ये संधी दिली आहे. बरोबर नाही यज्ञेश? त्यामुळे खूप छान वाटतं आहे, प्राऊड वाटतं आहे. आणि अर्थातच हे नाटक महाराष्ट्रभर आम्ही घेऊन येतो आहे लवकरच. आजचा हा तिसरा प्रयोग आहे. आणि ह्या नाटकाला एक आम्ही गिमिक अशा गोष्ट होती की आम्ही एक गाणं या नाटकाचं तयार केलं आहे, सौजन्याची ऐशी तेशीचं. ते तुम्हाला नंतर या फुटेजमध्ये बघायला मिळेलच. ते नाटकातल्या कलाकारांवर ते गाणं लिहिलेलं आहे. आणि ते लिहिलं आहे अर्थातच पुन्हा एकदा यज्ञेश दौंडनीच लिहिलेलं आहे. मंदार पाटील यांनी म्युझिक दिलं आहे. आणि पुन्हा एकदा एक प्राऊड फिलिंग आहे की या नाटकाला जे गाणं आमचं आहे ते गायलं आहे डॉल्बीवाल्या डीजेला फेम सुप्रसिद्ध गायक नागेश मोरवेकर सरांनी. त्यांनी गायलं आहे, त्यामुळे त्यांचा आवाज या गाण्याला मिळाला आहे. त्यामुळे अशा पद्धतीने सगळी भट्टी आमची जमलेली आहे. नमस्कार, मी यज्ञेश दौंड. मी फार असं काही बोलणार नाही आहे, जसं मला बोलता येतच नाही फार. फक्त इतकंच म्हणेन की नाटकाची प्रोसेस खूप कमाल होती, मजा आली. म्हणजे डिरेक्शन करताना म्हणा किंवा ह्या सगळ्या कलाकारांबरोबर काम करताना खूप वेगळा अनुभव आला, मजा आली, गमती झाल्या, खूप खूप किस्से झाले. पण हीच नाटकाची खरं तर मजा असते. नाटक काबद्दल फार बोलण्यापेक्षा माझं असं म्हणणं आहे की तुम्ही हे नाटक बघा. कारण हे नाटक असं आहे की तुमच्या ज्या रोजच्या आयुष्यातल्या ज्या तुमच्या ज्या कटकटी आहे, तुमचे जे खूप प्रॉब्लेम्स आहे, हे नाटक तुम्हाला 2 तासानं ते सगळे प्रॉब्लेम्स विसरायला भाग पाडेल. आणि हे आम्ही तुम्हाला 200% गॅरंटी देतो. सो जास्त काय बोलणार नाही, या नाटक बघा, मजा करा. बाकी मस्तच आहे. दोघांकडनंही सगळ्या रसिक श्रोत्यांना विनंती असेल की नाटकाला या आणि मनमुराद आनंद लुटा. थँक्यू सो मच. बापूसाहेब, आमचा पंकज तबला छान होतो बरं का. हा तबला आहे, थोडा दबलाय. तबला छान आहे. तबला वाजवायला आहे कुठे घरात बोंबलायला. आता तबला नाही म्हणून मी डबे वाजवतो. आता डबे वाजवतो तर त्या शेजाऱ्याच्या बापाचं जातं काय मगाशी ते बघितलं हराम. नमस्कार, मी सचिन नवरे. सौजन्याची ऐशी तेशी या नाटकात मी मंडलेकर हे कॅरेक्टर करतो आहे. हे नाटक पूर्वी राजा गोसावी, जयंत सावरकर, प्रकाश इनामदार यांनी केलेलं होतं. आणि माझी भूमिका जयंत सावरकरांनी केली होती. त्यांची भूमिका मी बघितली, पण त्यांनी जे केले ते न करता मी माझ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतो आहे. सौजन्य हे नाटक चाळ या संस्कृतीवर आधारित आहे. चाळीतल्या वेगवेगळी व्यक्तिमत्व, त्यांचे हेवे द्यावे, त्यांची भांडणं, असं सगळं या नाटकात दर्शवलं. माझं नाव अश्विनी तेंडुलकर. मी पारू नावाचं पात्र या नाटकात करत आहे. आणि
सौजन्याची ऐशीची तेशी हे नाटक पहिला झालेलं आहे, पण त्यात आम्ही सगळे नवे कलाकार काही नवीन काहीतरी घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहोत. नमस्कार, मी मयांक सरदेशमुख. सौजन्याची ऐशी तेशीमध्ये मी देसाई हे पात्र साकारतो आहे. हे आधी प्रकाश इनामदारांनी साकारलं होतं. त्या पुनर्जीवित नाटकाची कुठेतरी लेगसी आहे. ती लेगसी मेंटेन करण्याचं काम आम्ही करतो आहे. जर लोकांना ते आवडलं, प्रेक्षकांना तर ते भावलं, तर ती लेगसी पुढे घेऊन जाण्याची आमची खूप मनापासून इच्छा आहे. नमस्कार, माझं नाव प्राची केळुसकर. मी सौजन्याची ऐशी तैशी या नाटकामध्ये मंदा हे कॅरेक्टर प्ले करते, म्हणजे जी नानांची मुलगी आहे त्यामधलं कॅरेक्टर मी प्ले करते. आणि ओव्हरऑल नाटक छान आहे. सो प्रेक्षकांनी बघायला यावं ह्यासाठी की नाटक खूप विनोदी आहे, जुन्या काळात नेणारं आहे. नमस्कार, माझं नाव अपेक्षा रानडे. माझ्या कॅरेक्टरचं नाव नानी म्हणून आहे, नानांची बायको. नमस्कार, माझं नाव उमा शिंदे. मी या नाटकामध्ये सुलोचना हे कॅरेक्टर प्ले करते आहे. आणि हे नाटक का बघायला यावं ह्याचं उत्तर माझं असं असेल की 2 तास ॲटलिस्ट दिवसभरातले 2 तास तुम्ही तुमचं जे काही टेन्शन आहे ते विसरून इथे मस्त एन्जॉय करायला या, रिलॅक्स व्हायला या. म्हणून तुम्ही सगळ्यांनी नक्की या नाटक बघायला. माझं नाव हेमंत बडेकर. मी या नाटकात पक्याची भूमिका करतोय. याआधी अनेक अनुभव घेतला म्हणजे अभिनयाचा, पण ह्या नाटकात या भूमिकेने वेगळी ऊर्जा दिली आहे आणि प्रेक्षकांना खळखळून हसवणारं हे नाटक आहे. नमस्कार, माझं नाव रोहन कदम आणि मी नाटकामध्ये 2 भूमिका करतोय, त्यामुळे थोडी जबाबदारी जास्त आहे असं वाटतं. म्हणजे की पहिल्या अंकामध्ये मी बापूसाहेब हे पात्र करतो आणि एक व्यक्ती जी बघायला आली आहे मुलीला, आणि जास्त जबाबदारी वाटते कारण ते वयापेक्षा जास्त, माझं जे मूळ वय आहे त्यापेक्षा जास्त वय असलेलं पात्र आहे. त्यामुळे ती पात्र साकारताना थोडी अंगावर असं जास्त जबाबदारी घेऊन काम केल्यासारखं वाटतं. त्यानंतर दुसऱ्या अंकामध्ये मी पोलिसाची भूमिका करतो, कॉन्स्टेबल कोरडे, आणि ते एक वेगळं पात्र आहे. त्यामुळे एकाच नाटकामध्ये 2 वेगवेगळ्या टोकाच्या भूमिका करायला खूप मजा येते. नमस्कार, माझं नाव ओमकार दिलीप गावडे. मी या नाटकामध्ये एक विभाकर म्हणून पात्र करतो आहे. हे पात्र असं आहे की खूप घाबरट आहे आणि रोहन कदम माझा काका दाखवलेला आहे. आम्ही म्हणजे काका पुतणे मुली बघायला येतो. त्यामध्ये विभाकर म्हणजे असं पात्र आहे की त्याला कसलीच त्यांनी कधीच भांडण केलेलं नसतं. त्याने भांडण जरी बघितलं तरी त्याचं BP असा हाय होतो, घाबरणं वगैरे आहे. खूप मेमरट मुलगा आहे, म्हणजे असं पात्र कधी केलं नव्हतं. नमस्कार, माझं नाव नील सोनावणे. मी वाशेचा नावाचं पात्र करतो. तो सारखा मुलींच्या पाठीमागे असतो आणि खूप म्हणजे असं मस्तीखोरवाला आहे. म्हणजे घरी बापाचं ऐकत नाही, ह्याला तिला छेड एकदम चालीतला असं मस्तीकर मुलगा असून तसं माझं पात्र आहे. पण पात्र करताना खूप मजा येते. नमस्कार, माझं नाव योगेश दगडू खांबल. मी या नाटकामध्ये सदाशिव पोले कॅरेक्टर करतो आहे. हे नाटकामध्ये नाना बेरके आहेत, त्यांच्या मित्राचा रोल आहे. म्हणजे नाना बेरके यांची मुलगी आहे मंदा, तिचं लग्न ठरत नाही, ते आम्ही एक हे घेऊन येतो स्थळ. तर ते पहिल्या अंकामध्ये ती धमाल आहे आणि दुसऱ्या अंक पण खूप छान आहे. नमस्कार, मी नागेश मोरवेकर. आज मी सौजन्याची ऐशी तैसी हे नाटक बघायला आलो आहे. प्रदीप गोगटे यांचं हे नाटक अतिशय तरुण तडफदार मंडळीने नाटक सुरू करून एक नाट्यप्रेमाचा एक घाटच घातला आहे असं म्हणायला हरकत नाही. या गाण्याच्या टायटल सॉन्गसाठी त्यांनी माझी निवड केली. मला त्यांचा फोन आला होता. मी प्रदीप गोगटे बोलतो आहे, प्रदीप पटवर्धन यांचा भाचा. तर मला तुमच्याकडे एक गाणं टायटल सॉन्ग करून घ्यायचं, तर तुम्ही याल का? म्हटलं प्रदीप पटवर्धन हे नाव घेतलंस ना, बस मला आणखी काही नको, मी तुझ्याकडे गायला येतो आहे. पैशा बिशाचं
याचं नंतर बघू, पण मी गाणं गातो आहे आणि अशा रीतीने मी त्यांच्याकडे गाणं गायला गेलो. मी त्यांच्याकडे गाणं गाण्यापेक्षा मला त्यांच्याकडून हे जी ऑफर आली त्यांनी ह्या गाण्यातून जो मला आनंद मिळाला अवर्णनीय आहे आणि खूप मजा आली. आणि ही मंडळी म्हणजे एका गाण्यातून ते यज्ञेश दौंड यांनी हे गाणं लिहिलेलं आहे अतिशय. आणि मंदार पाटील म्हणून आमचा मित्रच आहे आणि त्यांनी अतिशय सुंदर याचं संगीत दिलेलं आहे. मला गाताना खूप मजा आली. एका गाण्यात संपूर्ण नाटकाचा सारांश येतो आणि अतिशय चांगलं आणि विनोदी पद्धतीने हे नाटक हे गाणं मी म्हटलेलं आहे. तर तुम्ही ह्याचा तुम्ही आस्वाद घ्या आणि या नाटकाला या आणि एन्जॉय करा. या नाटकाचं जे टायटल सॉन्ग मला गाण्याचं भाग्य मिळालं त्याबद्दल मी मंदार पाटील आणि माझा मित्र प्रदीप घोकटे यांचे खूप खूप आभार मानतो. ह्याच्या सुरुवातीच्या ज्या ओळी आहेत ते मांडण्याचा मी प्रयत्न करतो. नानांच्या व्रतात बघा शिंकली माशी अशी, नानीला म्हणतात अगं अगं ये म्हशी, मंदियानं पक्यानं सारी केली आकाशी, मुखातून आल्या शिव्या देशी विदेशी, रावणाला कसली एकादशी, रावणाला कसली एकादशी, बोला सौजन्याची ऐशी तैशी, सौजन्याची ऐशी तैशी, बोला सौजन्याची ऐशी तैशी, ऐशी तैशी ऐशी तैशी. हा नानांच्या व्रतात बघा शिंकली माशी अशी, नानीला म्हणतात अगं अगं ये म्हशी, मंदियानं पक्यानं सारी गेली आकाशी, मुखात नियाल्या शिव्या देशी विदेशी, रावणाला कसली एकादशी, रावणाला कसली एकादशी, बोला सौजन्याची ऐशी